श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 15.1 पाहणार आहोत. ओके, आता त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा, मी ॲज इट इज काय लिहून घेतलेलं आहे. इफ बेस ऑफ ए पॅरेलिलोग्रॅम इज 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. आपल्याला आता पॅरेलिलोग्रॅमचा बेस दिलेला आहे 18 सेंटीमीटर, राईट, आणि हाईट दिलेली आहे 11 सेंटीमीटर, आणि आपल्याला त्याचा काय एरिया काढायचा आहे. आता एरिया काढण्याचा फॉर्म्युला, पॅरेलिलोग्रॅमचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ए पॅरेलिलोग्रॅम इज इक्वल टू काय आहे, बेस इंटू हाईट. ओके, आणि हे जे फॉर्म्युला असतात ते तुम्हाला काय परफेक्ट लर्न पाहिजेतच. आणि आपल्याला बेस दिलेला आहे किती, 18, राईट, आणि हाईट आहे 11. आता याचं मल्टिप्लिकेशन केलं की काय होतं आहे बघा, 18 1 ज 18, राईट, 8 1 कॅरी ओव्हर गेला, आणि नंतर 18 1 ज 18 आणि प्लस 1 केलं किती आलं, 19, म्हणजे 198. आणि आपल्याला एरिया आहे त्यामुळे ह्याचं काय युनिट येणार आहे, स्क्वेअर, आणि हे काय सेंटीमीटरमध्ये, राईट. म्हणजे एरिया ऑफ ए पॅरेलिलोग्रॅम इज इक्वल टू काय होत आहे, 198 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आता नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा. इफ एरिया ऑफ ए पॅरेलिलोग्रॅम इज 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 8 सेंटीमीटर, फाइंड इट्स हाईट. आता आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, तर एरिया दिलेला आहे, राईट, आणि बेस दिलेली आहे, आणि हाईट काढायची आहे. आता सेम फॉर्म्युला हाच येणार आहे, म्हणजेच काय, एरिया ऑफ ए पॅरेलिलोग्रॅम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. ओके, आता बेस दिलेला आहे, फर्स्ट आपल्याला एरिया दिलेला आहे, राईट, 29.6 इज इक्वल टू बेस दिलेला आहे 8, आणि हाईट आपल्याला काढायची आहे, राईट, आणि 29.6, आणि हे इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये असतं, इकडं गेलं की काय ते डिव्हिजनमध्ये होतं, राईट, म्हणजे अपॉन 8 इज इक्वल टू हाईट होणार आहे, राईट. आणि आता 8 ना आपण ह्याला काय डिवाइड करूया, 8 1 ज 8, 8 3 ज 24 होते, राईट, आणि किती राहते तर 5 राहते, आणि नंतर आता पॉईंट येणार आहे इथं पॉईंट असल्यामुळं, आणि नंतरचा नंबर 6 आहे. आता 8 7 ज 56 होते, डायरेक्ट भाग जातो, राईट. म्हणजेच आपलं हाईट किती आलेली आहे, 3.7, राईट. म्हणजेच एरिया नाही, हाईट, राईट, हाईट ऑफ ए पॅरेलिलोग्रॅम इज इक्वल टू काय येणार आहे, 3.7, आणि ते काय सेंटीमीटरमध्ये येणार आहे, राईट. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. एरिया ऑफ ए पॅरेलिलोग्रॅम इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर इफ इट्स हाईट इज 6.4 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ इट्स बेस. आता आपल्याला इथं एरिया दिलेला आहे पॅरेलिलोग्रॅमचा 83.2, आणि हाईट दिलेली आहे 6.4 सेंटीमीटर, आणि आपल्याला काय काढायचं आहे, त्याचा बेस काढायचे, बेसची लेंथ किती आहे ते काढायचं आहे. फर्स्ट आपला फॉर्म्युला लिहून घेऊया. एरिया ऑफ ए पॅरेलिलोग्रॅम इज इक्वल टू काय आहे, बेस इंटू हाईट. ओके, आणि आपला एरिया दिलेला आहे किती, 83.2, राईट. बेस आपल्याला काढायचा आहे, आणि हाईट आहे 6.4. 83.2 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये असतं, इकडं गेलं की काय ते डिव्हिजनमध्ये होतं, राईट, इज इक्वल टू बेस 6.4 आहे, राईट. आता हे पॉईंट दोन्हीकडंही म्हणजे पॉईंट नंतर एकच हे आलेलं आहे, राईट, नंबर आलेला आहे, त्यामुळे आपले हे काही पॉईंट्स आहेत ते कॅन्सल होणार आहेत. 832 अपॉन 64 इज इक्वल टू बेस. आता आपण काय डिवाइड करूया,
64 1 64 होणार आहे, राईट. 2 घेतलं की तो काय मोठा नंबर होणार आहे 83 पेक्षा. आता बघा किती होतं आहे, 83 मायनस 64 केलं की किती होणार आहे, 13 मधून 4 गेले तर किती राहतात, 9 राहिले, राईट. आता 8 कट होऊन 7 होणार आहे, 7 मधून 6 गेले 1 म्हणजे 19 आलं. आणि नेक्स्ट नंबर 2 आहे. आता 64 म्हणजे 192. बघा आता टेबल्समध्ये किती येते, तर आता एवढा मोठा टेबल्स तर आपल्याला नक्कीच येत नसतो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता 2 केलं की नंबर छोटा येईल, आपण 3 करून बघूया. 3 4 12, राईट. आणि 3 6 किती होत आहे, तर 18 + 1 19. आपला डायरेक्ट भाग जातोय 3चा, राईट. म्हणजे इथं 3 येणार आहे. ओके, म्हणजे बेस आपलं किती आलेलं आहे. आता इथं आपण ॲन्सर लिहूया. किती येत आहे, तर काय येणार आहे, बेस ऑफ ए पॅरेलेलोग्रॅम इज इक्वल टू काय, 13. आणि हे काय, सेंटीमीटर ह्याचं युनिट असणार आहे, राईट. तर बघा स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपलं काय 15.1 शिकवून काय सॉल्व्ह झाला आहे. हा प्रॅक्टिस सेट काय खूपच इझी आहे. तर स्टुडंट्स, अशा पद्धतीचे माझे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.